वेलकम बॅक गाईज. सो आता आपण या व्हिडिओमध्ये बघतोय UCM, दॅट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. पहिलं आपण डेफिनेशन बघूया काय आहे ते, आणि मग UCM याच्याबद्दल आपण डिस्कशन करूया. सो त्याच्या नावामध्ये त्याने दिलेलं आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म म्हणजे काय असेल तर कॉन्स्टंट. तर कॉन्स्टंट काय असणार आहे तर मॅग्नेट ऑफ वेलॉसिटी और स्पीड काय असणार आहे, कॉन्स्टंट असेल. कशी तर सर्क्युलर मोशनमध्ये असताना. मग त्याला सिम्पली डिफाईन करायचं असेल, द मोशन ऑफ अ पार्टिकल अलॉंग दी सर्कमफरन्स ऑफ सर्कल. पार्टिकल बोला और ऑब्जेक्ट बोला, अलॉंग दी सर्कमफरन्स ऑफ सर्कल विथ अ कॉन्स्टंट मॅग्नेट ऑफ वेलॉसिटी. हे लक्षात घ्या, तुम्ही कॉन्स्टंट वेलॉसिटी नाही बोलू शकत, बट कॉन्स्टंट मॅग्नेट ऑफ वेलॉसिटी और तर मी बोलू शकता स्पीड बोलू शकता. इज कॉल्ड ॲज अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, और UCM त्याला आपण शॉर्टमध्ये बोलतो. आता कॉन्स्टंट मॅग्नेट ऑफ वेलॉसिटी का, कारण जर आपण याच्यामध्ये जर UCM जेव्हा आपण डिस्कस करतो, सिम्पली सर्क्युलर मोशन जेव्हा आपण डिस्कस करतो, सर्क्युलर मोशनचे बघायला गेलं तर दोन पार्ट येतात. एक येतात नॉन UCM आणि दुसरे येते ते UCM. नॉन UCM बद्दल सध्या आपण डिस्कशन नाही करत आहोत. फक्त एवढं लक्षात ठेवा, नॉन UCM मध्ये डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड हे दोन्ही ॲट अ टाइम चेंज होत असतात. ओके, वेलॉसिटीचे. बट या केसमध्ये जी कॉन्स्टंट राहते ती क्वांटिटी कुठली, तर मॅग्नेट ऑफ वेलॉसिटी काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहील. बट त्याची डायरेक्शन काय आहे, ऑलवेज चेंज होणार आहे. तर ती कशी, तर एक डायग्राम ड्रॉ केले ते त्याच्यात आपण पहिले बघूया. सो आपण कन्सिडर केलंय की पार्टिकल परफॉर्म करतोय एक अँटी क्लॉकवाईज सर्क्युलर मोशन, आणि ती UCM आहे असं आपण कन्सिडर करतोय. त्याच्यामध्ये त्या सर्क्युलर मोशनची जी रेडियस आहे, जो सर्कल परफॉर्म केलेला आहे त्याची रेडियस किती आपण घेतले, R घेतले आहे. R बार हा आपण घेतला तिथला रेडियस वेक्टर. ओके, R हे त्याचं काय मॅग्निट्यूड आहे आणि R बार काय रिप्रेझेंट करतो, रेडियस वेक्टर आहे, लक्षात ठेवा. सो इनिशियल आपण कन्सिडर केला की लेट्स से पार्टिकल A पोझिशनला आहे, तर A पोझिशनला त्याची वेलॉसिटी किती दाखवली आपण, VA बार दाखवलेली आहे. ओके, सिमिलरली B पोझिशन त्याची वेलॉसिटी किती दाखवली आपण, VB बार मेन्शन केलेली आहे. म्हणजेच काय की या केसमध्ये A ला असणारी डायरेक्शन इकडे आहे, B ला असणारी डायरेक्शन इकडे आहे. दोन्ही केसमध्ये डायरेक्शन काय आहे, डिफरंट आहे. बट मॅग्नेट दोन्ही केसमध्ये आपल्याला काय मिळत आहे, सेम मिळत आहे. म्हणजेच तुम्ही असं लिहू शकता की VA बार is not equals to VB बार, बट त्यांचं मॅग्निट्यूड सेम आहे. सो देअरफॉर VA is equals to काय लिहिता येईल, VB. मॅग्निट्यूड मध्ये दोन्ही काय असणार आहेत, सेम असेल, बट डायरेक्शन मध्ये काय असेल, डिफरंट असेल. मग तुम्ही कुठलेही पॉईंट घ्या, म्हणजे A घ्या, B घ्या, इथला C D कुठलेही पॉईंट घ्या, त्याच्या केसमध्ये आपल्याला मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी काय असलं पाहिजे, कॉन्स्टंट असलं पाहिजे. क्लिअर आहे. म्हणजेच काय तर सिम्पली जर ती व्हेकल किंवा कुठला ऑब्जेक्ट असेल तर तो कॉन्स्टंट स्पीडने जर या पॉईंटला त्याची मॅग्नेट ऑफ वेलॉसिटी और स्पीड हा जर 30 मीटर पर सेकंड असेल, इथे पण तोच असेल, इथे पण तोच असेल, इथे पण तो असेल, एव्हरी पॉईंटला तो काय असेल, सेम असेल, 30 मीटर पर सेकंड असेल. बट एव्हरी पॉईंटला त्याची डायरेक्शन पण काय होईल, चेंज होणार आहे, लक्षात घ्या. सो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन डिफाईन करताना कसं डिफाईन करणार, द मोशन ऑफ अ ऑब्जेक्ट और अ पार्टिकल अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल विथ अ कॉन्स्टंट मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी और स्पीड इज कॉल्ड एज अ UCM और युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सो हे तर आपण बघितलं. आता त्याच्यामध्ये काही कंडिशन्स आहेत, त्या कंडिशन्स बघा. त्या कंडिशन त्यातली एक तर ऑलरेडी डेफिनेशन मध्ये दिलेली आहे आणि ऑलरेडी दुसरी ती पण मी इथे सांगितलेली आहे. पहिली कंडिशन काय, तर त्या केसमध्ये त्याची डायरेक्शन असेल वेलॉसिटीची, ती ऑलवेज कशी असणार आहे, टँजेन्शियल असणार आहे. टँजेन्शियल म्हणजे काय की सरफेस जो आहे, म्हणजे सर्क्युलर मोशन जे आहे त्याच्या कुठल्याही पॉइंटला आपण काय ड्रॉ करायचं आहे, टँजंट ड्रॉ करायचे आहे. टँजंट लक्षात घ्या, ती रेडियसला कशा असणार, ऑलवेज परपेंडिक्युलर असेल. सो टँजंट तुम्ही अशी बोलू शकत नाही, टँजंट इवन अशी होऊ शकत नाही टँजंट. क्लिअर आहे. टँजंट या पॉईंटला टँजंट म्हणजे त्या पॉईंटला तुम्ही रेडियसला काय ड्रॉ करणार आहात, परपेंडिक्युलर ड्रॉ करणार आहात. सो कुठल्याही पॉईंटला जरी इथे असेल तरी इथे एक्झॅक्ट काय होईल, टँजन्शियल. या पॉईंटला तर आपण इथे टँजन्शियल दाखवूया. सो म्हणून ती जी वेलॉसिटी आहे त्या वेलॉसिटीला आपण टँजन्शियल वेलॉसिटी पण असं बोलतो, कारण ती त्या प्रत्येक पॉईंटला ती डायरेक्शन कशी असते, तर सरफेसला टँजंट असते. म्हणजे त्या पॉईंटला कशी आपल्याला मिळणार आहे, ती टँजंट असणार आहे. दुसरं म्हणजे ऑलरेडी डेफिनेशनमध्ये डिस्कस केलं होतं, ते म्हणजे त्याचं मॅग्निट्यूड ऑलवेज काय असलं पाहिजे, कॉन्स्टंट असलं पाहिजे. ते दोन्ही पॉईंट आपण ते मेन्शन केलेत बघा. सच मोशन इज पॉसिबल ओनली इफ द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी इज ऑलवेज टँजेन्शियल टू द सर्क्युलर पाथ. सर्क्युलर पाथला कुठल्याही पॉईंटला त्याची डायरेक्शन कशी असेल, तर टँजेन्शियल असणार आहे.
क्लिअर आहे. आता इथे जर आपण बघितलं तर अँटी क्लॉकवाईज मोशन दाखवले, त्यामुळे आपण टँजंट सगळे या डायरेक्शनला दाखवले. जर ती क्लॉकवाईज मोशन असेल तर आपण टँजंट सगळे या डायरेक्शनला असणार आहेत, अशी असणार आहेत, बरोबर आहे. बट मॅग्निट्यूड काय असेल, कॉन्स्टंट. ते सेकंड मेन्शन केलंय, तर मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी मस्ट बी ऑलवेज कॉन्स्टंट. त्या व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड हे ऑलवेज काय असेल, कॉन्स्टंट असेल. म्हणजे इथे जर 30 मीटर पर सेकंडचा स्पीड आहे, इथे पण तोच असेल, या पोझिशनला पण तोच असेल, या पोझिशनला पण तोच असेल. कारण स्पीड जर वाढला ना, क्लिअर आहे, तर तो ऑफकोर्स ती सर्क्युलर मोशन, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन राहणार नाही. कारण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये ऑलरेडी डिफाईन करताना आपण सांगितलंय मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी ऑर स्पीड आपल्याला काय पाहिजे, कॉन्स्टंट पाहिजे. क्लिअर. आता ह्या ज्या दोन कंडिशन आपण सांगितल्या की त्याची व्हेलॉसिटी आहे ती ऑलवेज, त्याची डायरेक्शन कशी पाहिजे, सर्क्युलर पाथला टँजंट, आणि त्याचं मॅग्निट्यूड ऑलवेज काय पाहिजे, कॉन्स्टंट राहिलं पाहिजे. या कंडिशन अचीव्ह करण्यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे ऍक्सलरेशन. क्लिअर आहे. आता हे का, तर कारण बघा ए पॉइंटला किंवा त्याच्या बाजूचा जरी पॉइंट बघितला किंवा कुठलाही पॉइंट बघितला तर बघा व्हेलॉसिटीची डायरेक्शन काय झाली आहे, चेंज झालेली आहे. आणि आपण ऑलरेडी ऍक्सलरेशनची डेफिनेशन बघितली आहे, तुम्हाला माहिती आहे. ऍक्सलरेशन इज डिफाईन्ड ॲज अ रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. जिथे व्हेलॉसिटीमध्ये चेंज असेल तिथे नक्कीच काय असणार आहे, ऍक्सलरेशन असेल. मग इथे व्हेलॉसिटी बघा चेंज होते, ए पॉइंटला व्हेलॉसिटी डायरेक्शन दुसरी आहे, बी पॉइंटला दुसरी आहे. व्हेलॉसिटी डिफाईन करता मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन मॅग्निट्यूड डायरेक्शन दोन्ही पॉइंट इन्क्लूड होतात. सो जर या केसमध्ये बघितलं मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे पण डायरेक्शन काय आहे, चेंज होते, म्हणजेच व्हेलॉसिटी काय होत जाणार आहे, चेंज होत जाणार आहे. आणि व्हेलॉसिटी चेंज होते म्हणजे या केसमध्ये असणार काय आहे, तर ऍक्सलरेशन असणार आहे. आता प्रॉब्लेम असा आहे, डेफिनेशन दुसरं तर आपण म्हणजे ऍक्सलरेशन डेफिनेशन आपण हे तर सांगितलं की जिथे जिथे व्हेलॉसिटी चेंज होईल तिथे ऑफकोर्स काय असणार आहे, ऍक्सलरेशन असेल. बट ह्याच्यामध्ये ऍक्सलरेशन जे ऍक्ट होणार आहे ते टुवर्ड्स दी सेंटर असेल. क्लिअर आहे. आणि त्या टँजेन्शियल व्हेलॉसिटीला कसं असणार आहे, ते परपेंडिक्युलर असणार. आता तसं का असलं पाहिजे, परत त्याचं आपण रिझन बघूया. लेट्स से एक ऑब्जेक्ट आहे, क्लिअर आहे, तो काहीतरी व्ही व्हेलॉसिटीने स्ट्रेट लाईन मध्ये चाललाय. क्लिअर आहे. आता त्याची जर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल तर अकॉर्डिंग टू न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन त्याच्यामध्ये काय सांगितलंय, एव्हरी बॉडी कंटिन्यू टू बी इन स्टेट ऑफ रेस्ट ऑर ऑफ अ युनिफॉर्म मोशन अनलेस अँड अंटिल इट इज एक्झर्टेड बाय एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स. म्हणजे ती बॉडी त्या कंडिशनमध्ये आयदर रेस्टला किंवा युनिफॉर्म मोशनमध्ये राहील जोपर्यंत त्याच्यावरती एक्सटर्नल फोर्स एक्झर्ट होत नाही तोपर्यंत. एकदा का एक्सटर्नल फोर्स एक्झर्ट झाला की ती बॉडी त्या सिच्युएशन मधून काय होणार आहे, बाहेर पडणार आहे. आता या केसमध्ये जर बॉडी स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल करते, क्लिअर आहे, आणि त्या डायरेक्शन त्याची जर व्हेलॉसिटी इन्क्रीज झाली तर याचा अर्थ ऍक्सलरेशन कुठल्या डायरेक्शनला आहे, त्या डायरेक्शनला आहे. सो ज्या डायरेक्शनला व्हेलॉसिटी आहे त्याच डायरेक्शनला जर ऍक्सलरेशन जर इन्क्रीज झालं तर व्हेलॉसिटी काय होईल, इन्क्रीज होईल. बरोबर आहे. म्हणजे डायरेक्शन काय राहते, तीच राहते, मॅग्निट्यूड काय होत आहे, इन्क्रीज होते. दुसरी गोष्ट, जर व्हेलॉसिटी ऑब्जेक्ट या डायरेक्शनला ट्रॅव्हल करतोय आणि ऍक्सलरेशन त्याच्या अपोजिट डायरेक्शनला असेल तर ऑफकोर्स या केसमध्ये आपल्याला मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी काय होईल, डिक्रीज होईल. म्हणजे स्पीड काय कमी होईल. हे सिम्पली तुम्ही गाडी चालवताना ऍक्सलरेट किंवा डिऍक्सलरेट ब्रेक मारून करता तेच एक्झाम्पल झाला. गाडी ऍक्सलरेट केली तर हाय स्पीडने पुढे जायला अजून ती त्या डायरेक्शनला, ब्रेक मारला तर त्या डायरेक्शनला ती काय होईल, स्टॉप होईल, बट स्पीड काय होईल त्याचा डिक्रीज होईल. बट या केसमध्ये ओके, या केसमध्ये आपण इथे जर बघितलं UCM मध्ये तर इथे डायरेक्शन काय होते, चेंज होते. लिनियर मोशन मध्ये डायरेक्शन चेंज होत नाही, ऍक्सलरेशन चेंज झालं की. तिथे काय चेंज होतंय तर फक्त मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी और स्पीड होते ते चेंज होते. बट या केसमध्ये डायरेक्शन पण चेंज करायची आहे ना, त्याच्यामुळे ऍक्सलरेशन ऑलवेज कसं पाहिजे, टुवर्ड्स दी सेंटर पाहिजे. आणि त्याच्या डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटीला ऑलवेज कसं पाहिजे, परपेंडिक्युलर पाहिजे. तर परपेंडिक्युलर का पाहिजे, असं मेन असं रिझन आहे. बघा, पार्टिकल हा अँटी क्लॉकवाईज मोशन परफॉर्म करतोय. जर तो या डायरेक्शनला ट्रॅव्हल करतोय या पॉइंटला, तर नेक्स्ट पॉइंटला जर त्याला तो पूर्ण सर्कल कंप्लीट करायचा असेल तर त्याच्यावरती ऍक्सलरेशन टुवर्ड सेंटर, म्हणजे त्या पॉइंटला जी व्हेलॉसिटी आहे त्याच्या ऑलवेज कसं पाहिजे, परपेंडिक्युलर. म्हणजे इथे जरी तो पार्टिकल आला, इथे त्याची टँजेन्शियल व्हेलॉसिटी अशी असेल आणि त्या पॉइंटला आपण रेडियस वेक्टर ड्रॉ केला तर अगेन टँजंट रेडियस वेक्टरला कसं येतं, परपेंडिक्युलर होतं आणि त्या डायरेक्शनला टुवर्ड सेंटर काय ऍक्सलरेशन आहे. सो ऍक्सलरेशन मस्ट बी ऑलवेज कसं पाहिजे, परपेंडिक्युलर टू द टँजेन्शियल व्हेलॉसिटी. सेकंड, ते कसं पाहिजे, टुवर्ड सेंटर. कारण परपेंडिक्युलर तर ह्या डायरेक्शनला पण झालं ना,
बरोबर आहे, क्लिअर आहे. बट तो असा नको आहे आपल्याला, कारण जो या डायरेक्शनला गेला तर पार्टिकलची सर्क्युलर मोशन आहे UCM आहे ती कदाचित इकडे परफॉर्म होईल. क्लिअर आहे. सो दुसरी गोष्ट आपल्याला काय लागणार आहे, तर एक पहिला पण बघितलं की तो कसा पाहिजे, परपेंडिक्युलर पाहिजे टँजेन्शियल व्हेलॉसिटीला. सेकंड कसा पाहिजे, तो टुवर्ड सेंटर पाहिजे. आणि थर्ड म्हणजे त्याचं मॅग्निट्यूड ऍक्सेलरेशन ते काय पाहिजे, कॉन्स्टंट पाहिजे. कारण जर ऍक्सेलरेशन जास्तीत झालं, क्लिअर आहे, टुवर्ड सेंटर वाढत गेलं तर हा पार्टिकल स्पायरल मोशन परफॉर्म करेल आणि मग सेंटरमध्ये येऊन जाऊन पडेल. क्लिअर आहे, किंवा टुवर्ड सेंटर येत जाईल तो. क्लिअर आहे. जर ऍक्सेलरेशन कमी असेल तर त्याचा सर्कल आहे तो मोठा होत जाईल. क्लिअर आहे, स्पायरली इन्क्रीज होत जाईल. त्यामुळे ऍक्सेलरेशन जर कॉन्स्टंट मॅग्निट्यूडचं असेल, टँजेन्शियल व्हेलॉसिटीला जर ते परपेंडिक्युलर असेल आणि टुवर्ड द सेंटर ऑफ अ सर्क्युलर पाथ असेल तर आपल्याला ही व्हेलॉसिटी ऑलवेज आपल्याला म्हणजे ही जी मोशन आहे ती ऑलवेज आपल्याला कशी मिळणार आहे, UCM और युनिफॉर्म सर्क्युलर मोशन राहील. की त्याच्यामध्ये ऑलवेज व्हेलॉसिटी कशी राहील, टँजेन्शियल राहील. आणि सेकंड आपल्याला काय मिळणार आहे, तर त्याचं मॅग्निट्यूड काय राहील, कॉन्स्टंट राहील. क्लिअर आहे. सो ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत UCM समजून घेण्यासाठी. आय होप तुम्हाला त्या समजल्या असतील. आता दुसरी गोष्ट आपल्याला याच्यामध्ये काय डिस्कशन करायचंय बघा ही आता हा जो फोर्स आहे तो कुठल्या डायरेक्शनला आहे, टुवर्ड सेंटर आहे. क्लिअर आहे. जसं ह्याला हा टँजेंट होता व्हेलॉसिटी, मग आपण त्याला व्हेलॉसिटी नाव काय दिलं, टँजेन्शियल व्हेलॉसिटी. सो टुवर्ड्स सेंटर तो ऍक्सेलरेशन आहे म्हणून त्याला आपण नाव काय बोलतोय, सेंट्रीपेटल ऍक्सेलरेशन. आणि तो अलॉंग दी रेडियस पण आहे ना, बघा इथे आपलं तुम्हाला बघून कळतोय हा रेडियस वेक्टर झाला आणि ऍक्सेलरेशन कसं आहे, टुवर्ड सेंटर आहे. इथे ह्या पॉईंटला जरी आपण ड्रॉ केलं, इथे टँजेन्शियल दाखवली, इथे एक रेडियस वेक्टर अवे फ्रॉम द सेंटर दाखवतोय आणि ऍक्सेलरेशन कुठे असेल, ऑलवेज टुवर्ड्स दी सेंटर असेल. म्हणजे तो ऑलवेज सेंटर सिकिंग ऍक्सेलरेशन आहे म्हणून त्याला नाव काय दिलं आपण, तर सेंट्रीपेटल ऍक्सेलरेशन. आणि अलॉंग दी रेडियस आहे मग त्याला नाव काय दिलं आपण, रॅडियल ऍक्सेलरेशन. बरोबर आहे. आता जर हे सेंटर सिकिंग आहे, क्लिअर आहे, किंवा सेंट्रीपेटल ऍक्सेलरेशन आहे, तर ऑफकोर्स जिथे ऍक्सेलरेशन मिळणार आहे ते कशामुळे मिळणार आहे, तर फोर्समुळे. कारण आपण किंवा फोर्स आपण फॉर्म्युला बघितला, फोर्स इज इक्वल न्यूटन सेकंड लॉ ऑफ फोर्स, F bar इज इक्वल्स टू M into A bar, राईट. फोर्स क्रिएट्स एन ऍक्सेलरेशन और ऍक्सेलरेशन इज अ कॉज ऑफ अ फोर्स. सो आपण जर ऍक्सेलरेशन बोलतोय की हे ऍक्सेलरेशन टुवर्ड सेंटर आहे, तर कुठला तरी एक फोर्स असेल जो टुवर्ड सेंटर आहे म्हणून ते ऍक्सेलरेशन क्रिएट झालं ना. आणि तो फोर्स म्हणजे कुठला झाला, तर नाव सेंट्रीपेटल ऍक्सेलरेशन आहे, तर त्याच्यामुळे मिळणारा फोर्स किंवा ज्याच्यामुळे ऍक्सेलरेशन मिळालंय त्या फोर्सला आपण काय बोलू शकतो, तर सेंट्रीपेटल फोर्स. आणि अगेन हा सुद्धा फोर्स अलॉंग दी रेडियस आहे म्हणून त्याला आपण काय बोलू शकतो, रेडियल फोर्स. ओके. सो हे दोन टर्म्स IMP आहेत, सेंट्रीपेटल ऍक्सेलरेशन, सेंट्रीपेटल फोर्स. ते कसे काढायचे आहेत, त्याचे फॉर्म्युला काय आहेत ते आपल्याला नंतर बघायचं थोड्या वेळामध्ये. बट त्याच्याशी रिलेटेड एक दोन इक्वेशन्स आहेत ते आपण बघूया काय ते. आता कन्सिडर करा की ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे ज्याच्यामध्ये मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी काय आहे, कॉन्स्टंट आहे. आणि आपल्याला माहिती आहे व्हेलॉसिटी जर काढायची असेल त्याचा सिंपल फॉर्म्युला काय आहे, डिस्टन्स अपॉन टाइम. सो कन्सिडर करा की पार्टिकल A पासून स्टार्ट करतोय आणि अगेन A पर्यंत येतोय, तर त्याने टोटल कव्हर केलेलं डिस्टन्स हे किती असेल, इक्वल टू सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. आणि इक्वल टू सर्कम्फरन्स ऑफ सर्कल ते किती असेल, तर रेडियस R असेल तर दॅट इज इक्वल्स टू 2πr, राईट. आणि A पॉइंट पासून परत बॅक टू A पॉइंटला यायला त्याला एक टाइम लागेल, तो कम्प्लीट टाइम आपण T कन्सिडर करूया त्याचा टाइम पिरियड, कारण एक रोटेशन कम्प्लीट झालं त्याचं अराउंड दी सेंटर, मग त्याचा असणार आहे टोटल टाइम असणार आहे कॅपिटल T. मग आता आपल्याला व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला माहिती आहे, मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स किती आहे, तर 2πr, तुम्ही स्पीड बोला किंवा मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी बोला काही चालेल, 2πr. आणि हे डिस्टन्स आहे अपॉन टाइम काय असेल T. सो व्हेलॉसिटी फॉर्म्युला काय मिळाला, V इज इक्वल्स टू 2πr अपॉन T. त्याच्यानं आपण टाइम पिरियडचा पण फॉर्म बोलू शकतो की म्हणजे A पासून परत A पर्यंत यायला किती लागणार टाइम असेल, तर T इज इक्वल्स टू 2πr अपॉन V. आता त्यातली V म्हणजे काय आहे, तर लिनियर व्हेलॉसिटी, त्याचं आपण मॅग्निट्यूड घेतलेलं आहे. मग आता तसंच आपण जर इथे बघितलं तर A पॉइंट पासून हा परत पार्टिकल A पॉइंटला येतोय, म्हणजे इथून बघितलं तर टोटल अँगल किती कव्हर झाला, तर 2π. म्हणजे सर आपण 360 डिग्री बोलतो, रेडियन मध्ये किती आला, तो 2π आहे. सो मग आता जसं आपण व्हेलॉसिटी डिफाईन केली होती, मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी, त्याला आपण डिफाईन कसं केलं, डिस्टन्स अपॉन टाइम. जर त्याला आपण वेक्टर मध्ये डिफाईन करायला गेलो असतो तो काय असता, याला डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. तसंच आपण आता अँग्युलर व्हेलॉसिटी डिफाईन करतोय, ओमेगा दॅट इज इक्वल्स टू टोटल अँगल घेतला त्याला तुम्ही अँग्युलर डिस्प्लेसमेंट बोलू शकता. आणि ते अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती आहे,
2 पाय आहे आणि त्याला लागणारा टाइम किती आहे टी. बघा इथे लिनियर व्हेलॉसिटी आहे डिस्टन्स और डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, तसंच अँग्युलर व्हेलॉसिटी काय असेल अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन काय असणार आहे टाइम. सो 2 पाय अपॉन टी. आपण टी ची व्हॅल्यू वरची पुट केली ती किती आपण हे सगळं मॅग्निट्यूड मध्ये सॉल्व्ह करतोय 2 पाय आर अपॉन व्ही. 2 पाय कॅन्सल झाले, व्ही कुठे आला वरती शिफ्ट झाला. सो इक्वेशन आपला काय मिळालं व्ही अपॉन आर. त्याच्यानं आपलं रिलेशन काय मिळालं तर व्ही ओमेगा आणि आरचं ते आपलं इक्वेशन काय लिहिता येईल तर व्ही इज इक्वल्स टू आर ओमेगा. क्लिअर आहे. लक्षात घ्या व्ही काय आहे लिनियर व्हेलॉसिटी, आर काय आहे रेडियस आहे आणि ओमेगा काय आहे तर अँग्युलर व्हेलॉसिटी. क्लिअर आहे. आणि जर युनिट बघितलं तर अँग्युलर व्हेलॉसिटीचं सिम्पली ह्या फॉर्म्युला तुम्हाला युनिट काढता येईल. ओमेगा इज इक्वल्स टू 2 पाय अपॉन टी. 2 पाय आपण कशामध्ये मेजर करतो रॅडियन, टाइम कशामध्ये मेजर करतो सेकंड. सो एसएन काय असणार आहे रॅडियन पर सेकंड असणार आहे. आता हा झाला फॉर्म्युला कंप्लीट सर्क्युलर मोशनसाठी. जर आपल्याला इथे कंप्लीट सर्कल मिळत नाहीये, लेट्स से ए पासून तो बी पॉईंट पण जातो. आता इथे डायरेक्ट डायग्राम बघून आपल्याला कळेल की ए टू बी मध्ये अँगल किती असेल. लेट्स से इट इज 90 डिग्री राईट. बट असं नक्की गरज नाही ना की आपण ए पासून दुसरा कोणतरी पॉईंट घेऊ शकतो. इथे मध्ये आपल्याला अँगल माहिती नाही तो लेट दॅट अँगल बी थीटा. सो ए पासून परत बॅक टू ए पॉईंट लागणारा टाइम काय कॅपिटल टी. बट ए पासून या पॉईंट पर्यंत लागणारा जो टाइम आहे त्याला आपण कॅपिटल टी नाही बोलू शकतो, त्याला आपण काय बोलूया तो कमी असेल टाइम दॅट इज कॉल्ड एज स्मॉल टी. सो ओमेगाचा फॉर्म्युला काय मिळेल तर थीटा अपॉन टाइम टी. क्लिअर आहे. सो हे होते फॉर्म्युलाज. आपल्याला अजून काही फॉर्म्युलाज बघायचे, त्याच्यानंतर ऍक्सेलरेशन, सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन, सेंट्रिपिटल फोर्स याच्याबद्दल पण आपल्याला पुढे फर्दर आहे ते डिस्कस करायचं आहे. सो गाइस आता आपण बघतोय एक्सप्रेशन फॉर सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. सो इथे आपण तीच कॉन्सेप्ट यूज करतोय जी आपण प्रिव्हियस डायग्राम मध्ये बघितली होती. एक पार्टिकल आहे ज्याचं मास या केसमध्ये आपण एम कन्सिडर केलेलं आहे आणि तो अँटी क्लॉकवाईज मोशन मध्ये आहे आणि तो मोशन मध्ये असताना पी या पॉइंटला अराइव्ह झालेला आहे. आता आपण त्याची जी सर्क्युलर मोशन जी आपण रिप्रेझेंट केलं म्हणजे युसीएम जी रिप्रेझेंट केली आहे ती आपण 2 एक्स आणि वाय ऍक्सिसच्या अलॉंग घेतलेली आहे आणि त्याचा जो सेंटर आहे सर्कलचा सर्क्युलर पाथचा सेंटर आहे तो आपण पुढे घेतला ओरिजिन ओ ला घेतलेला आहे. सो पी जर आपण पॉइंट बघितला तर तो आपल्याला मिळतो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, म्हणून त्याचे आपण कोऑर्डिनेट्स काय घेतलेत एक्स आणि वाय. त्याच्यातला ओपी वेक्टर आपला काय असेल तर रेडियस वेक्टर असेल. रेडियस ही सेम आहे सगळीकडे बट रेडियस वेक्टर हा डिफरंट आहे. क्लिअर आहे. त्याकडे त्याची डायरेक्शन काय होते चेंज होते. सो हा जो रेडियस वेक्टर आहे तो आपण अलॉंग एक्स ऍक्सिस आणि अलॉंग वाय ऍक्सिस काय केलाय स्प्लिट केलाय रेक्टँग्युलर कंपाऊंड्स मध्ये. अलॉंग एक्स ऍक्सिस घेतला आपण आर एक्स बार आणि अलॉंग वाय ऍक्सिस घेतला आपल्याला आर वाय बार. जर आर बार आपला रेडियस वेक्टर आहे तर अलॉंग एक्स ऍक्सिस आणि अलॉंग वाय ऍक्सिस त्याचे मॅग्निट्यूड्स आहेत ते काय होत आहेत चेंज होत आहेत. ते कसे चेंज होत आहेत तिथे आपण दाखवलंय बघा. आपण एक ट्रायंगल घेतलाय ओपीएम. हा पॉइंट ओ ओरिजिनचा, पी पॉइंट पार्टिकलची पोझिशन आहे आणि एम हा इथे आपण परपेंडिक्युलर ड्रॉप केलेला आहे एक्स ऍक्सिस वरती. सो आपला ट्रायंगल मिळाला एक ओपीएम राईट अँगल ट्रायंगल आहे. ते आपण यूज करतोय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. सो आपण यूज केलाय पहिला साइन थिटा. साइन थिटाचा फॉर्म्युला काय घेतो आपण अपोजिट अपॉन हायपोटेनियस. अपोजिट या केसमध्ये ह्या थिटासाठी अपोजिट काय आपल्याला मिळेल पीएम. हायपोटेनियस काय ओपी आहे. सो पीएम ची व्हॅल्यू किती आर वाय, कारण ही साइड आणि ही साइड दोन्ही काय आहेत सेम आहेत मॅग्निट्यूड मध्ये. सो आर वाय अपॉन काय असणार आहे इथे बघा वेक्टर्स दाखवलेत. इथे आपण मॅग्निट्यूड घेतोय लक्षात घ्या कारण आपण रेशिओज काढतोय राईट. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे रेशिओज काढतोय. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स काय ते आपण काढतोय. सो साइन थिटा इज इक्वल्स टू आर वाय अपॉन आर. तर फॉर आर वाय चे इक्वेशन काय मिळेल आपल्याला आर साइन थिटा. जर आर वाय ची व्हॅल्यू आर साइन थिटा तर ऑफकोर्स सिमिलरली आर एक्स पण व्हॅल्यू काढली आपण दॅट इज आर कॉस थिटा. आता दोन्ही आपल्याला मॅग्निट्यूड मिळालेत आर एक्स आणि आर वाय. आता आपल्याला माहिती आहे की वेक्टर आपण कसं रिप्रेझेंट करतो तर ए बार इज इक्वल्स टू कॅपिटल ए इंटू ए कॅप. त्यातला ए बार हा काय आहे वेक्टर आहे, मेन वेक्टर आहे. ए म्हणजे काय त्याचं असणार आहे मॅग्निट्यूड आणि ए कॅप काय असेल तर युनिट वेक्टर जो आपल्याला डायरेक्शन साठी लागतो राईट. सो मग तसंच आपण आर एक्स बार आणि आर वाय बार दोन वेक्टर रिप्रेझेंट केले. ए बार आहे तसा आर एक्स बार. आर एक्स बार आपल्याला काय मिळेल ए त्याचं काय आहे मॅग्निट्यूड. इथे आपण मेन्शन केलेलं आहे त्याचं मॅग्निट्यूड किती असणार आहे आर कॉस थिटा. कारण बघा मॅग्निट्यूड आपल्याला काय मिळणार आहे सेमच मिळणार अलॉंग एक्स ऍक्सिस अलॉंग वाय ऍक्सिस. सो आपल्याला काय मिळणार आहे आर कॉस थिटा इंटू आय कॅप. कारण आर कॉस थिटा काय झालं त्याचं मॅग्निट्यूड झालं आणि आय कॅप काय झालं त्याचं ते युनिट वेक्टर असणार आहे अलॉंग एक्स ऍक्सिस. सिमिलरली आर वाय
आपल्याला काय मिळेल आर साइन थिटा दॅट इज मॅग्निट्यूड आणि जे काय असणार आहे तर युनिटी वेक्टर असणार आहे. सो हे झाले दोन वेक्टर्स. आता आपल्याला आर जो वेक्टर आहे तो दोन वेक्टर पासून बनला ना, कुठला आहे तर आर एक्स बार आणि आर वाय बार. पण आपण त्याला कसं लिहिलंय आर बार इज इक्वल्स टू आर एक्स बार प्लस आर वाय बार. बरोबर. आता पुढची आपल्याला कंडिशन माहिती आहे, अगोदर आपण फॉर्म्युला बघितला होता ओमेगा इज इक्वल्स टू 2π अपॉन कॅपिटल टी. 2π हा पूर्ण सर्कलसाठी म्हणजे पूर्ण सर्क्युलर पाथसाठी ट्रेस केलेला अँगल होता दॅट इज इक्वल्स टू 2π. बट जर तो पार्टिकल ह्या पॉइंट पासून इथून जर इथे जात असेल तर टोटल टाइम तर लागणार नाही, त्याला स्मॉल काहीतरी टाइम लागेल. मग त्या स्मॉल टाइम मध्ये किती अँगल ट्रेस केला त्याने थिटा अँगल ट्रेस केलाय. मग त्यासाठी आपण अँग्युलर वेलोसिटी काढली आहे आणि त्या अँग्युलर वेलोसिटी आपल्याला किती मिळाले तर ओमेगा इज इक्वल्स टू थिटा अपॉन टी. त्याच्यानं आपण थिटाचा फॉर्म्युला रिप्रेझेंट केलेला आहे थिटा इज इक्वल्स टू ओमेगा टी. आता फर्दर इक्वेशन मध्ये आपण आर एक्स बार आणि आर वाय बारची व्हॅल्यूज यूज केल्यात आणि त्या व्हॅल्यूज आपण ह्या इक्वेशन मध्ये आपण पुट केल्या आहेत. या इक्वेशन मध्ये हे आपलं इक्वेशन नंबर 1 आहे. ओके. आता या इक्वेशन मध्ये आपण काय केलं फ्रॉम इक्वेशन 1 वी कॅन राईट आर बार इज इक्वल्स टू आर एक्स बार प्लस आर वाय बार हे ऑलरेडी दिलेलं आहे. तर आर एक्स बारची व्हॅल्यू टाकली ती आपल्याला काय मिळाली आर कॉस थिटा इंटू आय कॅप. आर वाय ची पण व्हॅल्यू टाकली आर साइन थिटा इंटू जे कॅप. दोघांमध्ये कॉमन जर बघितलं तर आपल्याला काय मिळतोय तर आर कॉमन मिळतोय. सो आपण आर कॉमन घेतला. ओके. त्याच्यानंतर कॉस ऍज इट इज दिलेला आहे. थिटाला आपण रिप्लेस काय केलंय तर ओमेगा टी रिप्लेस केलंय. बघा इथे क्लिअर आहे. आय कॅप तसाच आहे. परत आपण आर त्यातून कॉमन काढलेलाच होता. साइन ओमेगा टी आलं इंटू काय आलं जे कॅप आलं. आता हे जे इक्वेशन 2 आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो देअरफॉर वी गेट आता त्याला डिफरन्शिएट केलं तर आपल्याला मिळेल तर व्ही बार इज इक्वल्स टू डी आर बार बाय डी टी. कारण रेडियस वेक्टर विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होतोय. क्लिअर आहे. जेवढा तो फास्ट चेंज होईल तेवढी त्याची पार्टिकलची वेलोसिटी असणार आहे. सो आपल्याला व्ही बार इज इक्वल्स टू काय मिळालं डी आर बार अपॉन डी टी. सो दॅट इज डी बाय डी टी ऑफ आर बारची व्हॅल्यू पूर्ण पुट केली इन्क्लुडिंग आर आणि त्याचं युनिट वेक्टर इन्क्लुडिंग फक्त साइन थिटा कॉस थिटा आतमध्ये ठेवलेलं आहे. आता बघा आर तर ऑफकोर्स आपल्याला माहिती आहे की सर्क्युलर पाथसाठी रेडियस काय असते कॉन्स्टंट असते. त्यामुळे ऑफकोर्स आर ते विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होत नाहीये. त्यामुळे आपण आरला बाहेरच घेतलेलं आहे. बरोबर आहे. सो त्याच्यानंतर आता कॉसचं डेट आपल्याला काय मिळतं मायनस साइन मिळतो. ओमेगा टी आहे म्हणून तो पण इथे ओमेगा टी घेतलाय मायनस साइन ओमेगा टी. बट इथे आपल्याला यूज करायचा आहे चेन रूल. फंक्शन ऑफ फंक्शन आहे. पहिलं फंक्शन आहे तर कॉस नंतर फंक्शन कुठलं आहे ओमेगा टी. त्यामुळे राहिलेलं जे नेक्स्ट फंक्शन होतं ओमेगा टी म्हणजे चेन रूल अप्लाय केल्यानंतर त्याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह किती मिळेल तर ओमेगा मिळेल. टाइमचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम टी आपल्याला काय मिळेल तर 1 मिळणार आहे. सो म्हणून तो राहिला इथे ओमेगा. आय कॅप विल बी ॲज इट इज. अगेन आता साइनचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला काय मिळणार आहे कॉस ऑफ ओमेगा टी आणि परत ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह काय असेल ओमेगा इंटू जे कॅप ॲज इट इज. ही टर्म लक्षात राहिली पाहिजे. हे तुम्हाला मिस आउट केलं नाही पाहिजे. ते इक्वेशन आपल्याला मिळालं इक्वेशन नंबर 3. परत आपण आता काय आपल्याला ऍक्सेलरेशन काढायचं राईट. पण परत वेलोसिटीला आपण काय केलं डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टाइम. अगेन डिफरन्शिएट अबाउट इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम वी गेट ए बार इज इक्वल्स टू डी व्ही बार अपॉन डी टी. मग ह्या इक्वेशनला डिफरन्शिएट केलं डी बाय डी टी ऑफ आर इंटू मायनस साइन ओमेगा टी इंटू ओमेगा इंटू आय कॅप प्लस कॉस ओमेगा टी ओमेगा इंटू जे कॅप. हेच इक्वेशन परत रिराईट केलेलं आहे. ओके. आता परत जर डिफरन्शिएट करायला गेलो तर अगेन आर कॉन्स्टंट आहे बरोबर. त्याला आरला पण बाहेर घेतलं. साइन मायनस साइन तसंच ठेवलं. साइनचे रिटर्न पण काय लिहितो तर कॉस ऑफ कॉस आणि तसं ओमेगा टी ॲज इट इज आणि ओमेगा टीचं मधलं परत डेरिव्हेटिव्ह काय हा ओमेगा तसाच राहील आणि परत ह्या ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला काय मिळेल ओमेगा मिळेल. त्यामुळे पहिला ओमेगा आणि नंतरच्या डेरिव्हेटिव्हचा काढलेला ओमेगा टीचा काढलेला डेरिव्हेटिव्ह तो काय राहील ओमेगा. ओमेगा इंटू ओमेगा दॅट इज ओमेगा स्क्वेअर आपल्याला मिळेल. सो इंटू आय कॅप तसंच राहिलेलं आहे. त्याच्यानंतर मायनस साइन ॲज इट इज जाईल. बट साइन्स डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे. आपल्याला काय माहिती आहे सॉरी कॉस डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे. ते काय आपल्याला माहिती आहे तर साइन आहे मायनस साइन. त्यामुळे आपल्याला ते काय मिळणार आहे मायनस साइन ऑफ ओमेगा टी इंटू आपल्याला काय मिळणार आहे तर ऑफकोर्स ओमेगा टीचा अगेन डेरिव्हेटिव्ह असेल ओमेगा. सो ओमेगा इंटू ओमेगा आपल्याला काय मिळणार आहे ओमेगा स्क्वेअर. सो ह्या दोन्ही टर्मचे डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर बघा त्याच्यामध्ये एकामध्ये मायनस साइन ऑलरेडी होतं आणि इथे मायनस साइन आलं याच्यामध्ये. त्यामुळे हे मायनस साइन आणि राहिलेली कॉमन टर्म ओमेगा स्क्वेअर ह्याला बाहेर काढूया आणि आर जो आहे त्याला आतमध्ये टाकूया. म्हणून काय केलं मायनस साइन आणि ओमेगा स्क्वेअर बाहेर काढलं. क्लिअर आहे. आणि आरने इक्वेशनला परत मल्टिप्लाय केलं. सो इक्वेशन काय मिळालं ए बार इज इक्वल्स टू कारण डेरिव्हेटिव्ह आपण वेलोसिटी घेतलं की आपल्याला मिळतं ऍक्सलरेशन. सो ए बार इज इक्वल्स टू मायनस ऑफ ओमेगा स्क्वेअर इंटू आर कॉस ऑफ ओमेगा टी इंटू आय कॅप प्लस आर साइन ओमेगा टी इंटू जे कॅप. आता जर तुम्ही बघितलं तर हे इक्वेशन सेम आपलं इक्वेशन 2 सारखं आहे.
बरोबर आहे. म्हणजे ह्या टर्मला ही जी स्क्वेअर ब्रॅकेट मधली टर्म आहे त्याने आर बारला मी रिप्लेस करू शकतो. म्हणून आपलं इक्वेशन काय मिळेल, फ्रॉम इक्वेशन 2 वी गेट ए बार इज इक्वल्स टू मायनस ऑफ ओमेगा स्क्वेअर इंटू आर बार. क्लिअर आहे. मग आता तुम्ही याच्यामध्ये इम्पॉर्टंट पार्ट जर बघितलं तर बघा याच्यामध्ये एक साईन आलेलं आहे. साईन कुठलं, निगेटिव्ह साईन आहे. आणि आपल्याला माहिती आहे की जेव्हा डायरेक्शन्स पण आहेत आणि साईन पण त्याच्यामध्ये निगेटिव्ह यूज झालेला आहे, तर निगेटिव्ह साईन कॅन्डिडेट करतो दोन्ही क्वांटिटीज कशात, अपोजिट डायरेक्शनमध्ये असेल. म्हणजेच ऍक्सेलरेशन हा रेडियस वेक्टरच्या अपोजिट असेल. म्हणजेच OR बार किंवा OP बार किंवा आर बार या डायरेक्शनला आहे, बट सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन कुठल्या डायरेक्शनला असणार आहे, टुवर्ड सेंटर. रेडियस वेक्टर अवे फ्रॉम सेंटर, बट सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन कसं असणार आहे, टुवर्ड सेंटर. त्यामुळे तुम्हाला जर इथे दाखवायचं झालं तर तुम्ही ते कसं दाखवू शकता, या डायरेक्शनला दाखवू शकतो आपण ए बार. ऍक्सेलरेशन तुम्ही AR बोला किंवा ए बोला, काही सिंबल तुम्ही यूज करू शकता त्याला. सो बघा इथे मेन्शन पण केलं आपण, द निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट द ऍक्सेलरेशन इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ अ रेडियस वेक्टर आर बार. ओके. मग आता हे आपण इक्वेशन जे मेन्शन केलं होतं ते वेक्टर फॉर्म मधलं होतं, ह्याला आपण स्केलर फॉर्म मध्ये पण रिप्लेस करू शकतो. त्याचे बघा डिफरंट फॉर्म्स म्हणतात. इन टर्म्स ऑफ मॅग्निट्यूड ए इज इक्वल्स टू आर ओमेगा स्क्वेअर, मायनस साइन रिमूव्ह केलं, वेक्टरला आपण कन्वर्ट केलं मॅग्निट्यूड मध्ये. सो रेडियस आर बारचा आपल्याला युनिट वेक्टर आर बारचा मॅग्निट्यूड आपल्याला किती मिळेल, आर मिळेल, आर इंटू ओमेगा स्क्वेअर. बट आपल्याला माहिती आहे यातला ओमेगा जो स्क्वेअर आहे त्याला यातला ओमेगा स्प्लिट केला. सो एक घेतला आर ओमेगा इंटू ओमेगा. सो आर ओमेगा इंटू ओमेगा म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे, तर आर ओमेगा म्हणजे काय होतं, व्ही हे ऑलरेडी आपण बघितलं होतं, मग त्याला आपण रिप्लेस केलं व्ही आणि ओमेगा तसा. सो आपल्याला काय मिळेल, व्ही ओमेगा. सो व्ही ओमेगा इक्वेशन. त्याच्यानंतर आता परत ओमेगाचे इक्वेशन काय माहितीये, व्ही अपॉन आर. त्यामुळे व्ही अपॉन आर, त्यातला आर डिनर मध्ये येतच आलाय बघा, हा व्ही आणि ह्याच्यातलं व्ही अपॉन आर, व्ही इंटू व्ही, व्ही स्क्वेअर अपॉन आर आपल्याला मिळेल. सो आपलं इक्वेशन काय मिळालं, व्ही स्क्वेअर अपॉन आर. सो हे आपल्याला मिळाले इक्वेशन कुठले, तर ऍक्सेलरेशनचे कुठल्या केसमध्ये, तर मॅग्निट्यूडच्या केसमध्ये. तुम्ही डायरेक्शनच्या केसमध्ये पण म्हणजे इन्क्लुडिंग वेक्टरच्या फॉर्म मध्ये पण ते इक्वेशन लिहू शकतो. मग आता ऍक्सेलरेशन मिळालं तर न्यूटन सेकंड लॉ आता यूज करायचा आहे. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन आपल्याला काय रिप्रेझेंट करतो, फोर्स रिप्रेझेंट करतो. आणि मग त्याच्यानं आपण इक्वेशन दिलंय सेंट्रिपिटल फोर्स साठी. सो देअरफॉर सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल्स टू एफ बार इज इक्वल्स टू एम इंटू ए बार. मग एम ॲज इट इज पुट केलंय, ए बारची पण व्हॅल्यू पुट केली, मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू आर बार. सो इक्वेशन काय मिळालं, मायनस एम ओमेगा स्क्वेअर इंटू आर बार. आता जसं आपण ऍक्सेलरेशनचे इक्वेशन मॅग्निट्यूड मध्ये लिहिलं होतं तसं सेंट्रिपिटल फोर्सचं पण इक्वेशन मॅग्निट्यूड मध्ये लिहिलं. हे तिन्ही इक्वेशन तेच यूज करायचे, हे एक यूज करायचं आहे, हे यूज करायचं आणि हे एक यूज करायचं आहे. फक्त त्याला काय करायचं आहे, मासनी मल्टिप्लाय करायचं आहे. सो इक्वेशन काय मिळेल, FCP, CP म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स, FCP इज इक्वल्स टू MR ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू MV ओमेगा इज इक्वल्स टू MV स्क्वेअर अपॉन आर. दुसरी गोष्ट इम्पॉर्टंट काय सांगायची आहे, मोस्ट ऑफ द केसमध्ये आपण जे सेंट्रिपिटल फोर्स एक्सप्रेशन यूज करणार आहोत जे आपल्याला बऱ्याच ठिकाणी लागणार आहे ते कुठलं असणार आहे, ते MV स्क्वेअर अपॉन आर. हे लक्षात ठेवा. सो हे होतं आपलं एक्सप्रेशन फॉर सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. हे एक्झाममध्ये 2 to 3 मार्क्स पर्यंत 3 मार्क्स मध्ये विचारलं जाऊ शकतं. IMPA ह्याला अजिबात स्किप करू नका.